सध्या अनेक ठिकाणी पाणीबाणीची समस्या समोर आली। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। ठाण्यात पाणी टंचाईमुळे सर्व्हिस सेंटरमध्ये वाहनं धुण्यास मनाई। महापालिकेने काढले आदेश। धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पालिकेचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर शहरात पाणी टंचाई। महापालिकेद्वारे टँकरने पाणीपुरवठा सुरू। मात्र 200 लिटरच्या टाकीसाठी 3 महिन्यांचे 1100 रुपये कर। तर उद्यापासून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलनाचा इशारा। नांदेडच्या पोमनाळा गावात भीषण पाणी टंचाई। अडाणवरून आता पाणी काढण्यासाठी गावकऱ्यांची गर्दी। जीव धोक्यात घालून पाणी मिळवण्यासाठी कसरत। ग्रामस्थ संतप्त। सांगली जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई। जतमधील 4 गावात तर आटपाडीत एका गावासह 9 वाडी वस्तीवर टँकर सुरू। 17 गावांचा टँकर मागणी प्रस्ताव प्रशासनाकडे प्रलंबित। तर दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। सांगलीच्या चांदोली धरणाच्या पाणीसाठ्यात 21 दिवसात 3 टीएमसीने घट। वाढत्या उन्हामुळे शिराळा तालुक्यातील 20 पाझर तलाव कोरडे पडले। नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात पाणी टंचाईला सुरुवात। 22 टँकरद्वारे 24 फेऱ्या सुरू। येवल्यात आणि मालेगावात सर्वाधिक टँकर फेऱ्या। नाशकातील धरणांमध्ये सध्या 36% पाणीसाठा। बीडच्या परळी तालुक्यातील चांदापूर तलावात 50% पेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक। उन्हाच्या झळा वाढल्यानं पाणीसाठ्यात घट। पालघरच्या विक्रमगड तालुक्यात गावागावात भीषण पाणी टंचाई। पाण्यासाठी महिलांची वणवण। विहिरींनी तळ गाठला तर काही भागात पाणी योजना बंद। कोल्हापुरात पंचगंगा नंतर कुंभी नदीही प्रदूषणाच्या विळख्यात। कुंभी नदीतील प्रदूषित पाण्यामुळे नदीतील हजारो मासे मृत। करवीर तालुक्यात सांगरूळ कुडित्रे परिसरात कुंभी नदी पात्रात मृत माशांचा खच। 10 ते 12 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर।